हे दोन्ही हात जेव्हा असे जोडले जातात, आपण नमस्कार घालतो, त्यावेळेस आपल्या हातांच्या तळव्यांमधले नर्व्ह एंडिंग्स सक्रिय व्हायला लागतात आणि त्याचेच परिणाम असे की ते मेंदूपर्यंत शांततेचे सिग्नल पोचवतात. मी आज नमस्कारावर बोलते. त्याआधी तुम्हा सर्वांना नमस्कार. या नमस्कारामध्ये खूप ताकद आहे, कारण यामध्ये योग आहे. कारण हे दोन्ही हात आपण जुळवतोय, यामध्ये जुळणं आहे, जोडणं आहे, जुंपणं आहे. जेव्हा कुठलीही गोष्ट एकत्र येते तेव्हा त्यामध्ये शक्ती असते. तशीच या नमस्कारामध्ये शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला सकारात्मकता देते. आपल्या शरीरावरती, मनावरती याचे खूप चांगले परिणाम होतात. कृतज्ञता हा केवढा तरी मोठा गुण अंगी येतो. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो आणि नमस्कार करतो तेव्हा ही एवढी सुंदर भावना आहे की माझ्यातल्या आत्म्याचं तुमच्यातल्या आत्म्याला वंदन आहे. किती छान भावना आहे ही. म्हणजे आपण भेटल्यानंतर राम राम म्हणतो. हा राम आणि तुझ्यातला राम हा एकच आहे याची आठवण म्हणजे हा नमस्कार आहे. काय सुंदर संस्कार आपल्या वाडवडिलांनी आपल्याला शिकवलेला आहे. म्हणजे ही एक सवय लागली पाहिजे. म्हणजे आपल्या घरामध्ये आईवडिलांना बघितल्यानंतर जी मुलं करतात त्यांना तर ती सवय लागलेलीच असते. पण काही मुलं अशी असतात की त्यांना जेव्हा ज्ञान होतं त्यानंतर त्यांना ईश्वराप्रती जेव्हा प्रेम भावना निर्माण होते तेव्हा असा कृतज्ञता हा गुण अंगी येतो. आपण लहान मुलांना सांगतोच की नाही, खाली वाकून नमस्कार कर किंवा हात जोडून नमस्कार कर, देवाला नमस्कार कर. हा नमस्कार जो आहे ना, हा घातल्यानंतर मनामध्ये एवढी कृतज्ञता निर्माण व्हायला लागते की आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याविषयी कृतज्ञता निर्माण होते. आपल्या घरातले जे नातेवाईक आहेत, आपले आईवडील आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता निर्माण होते. आज अशी परिस्थिती आहे की काही लोक अशी वागतात की आपल्याला जन्म दिलेल्या आईलाच बाजूला टाकून पुढे जातात, बघत नाहीत त्यांच्याकडे. आपले मामा काका असू देत किंवा भावंड असू देत, ज्यांनी आपल्याला धडपडताना हात दिलेला असतो, मोठं होताना सांभाळलेलं असतं, त्यांना लोक सोडून देतात त्यांच्या स्वार्थासाठी. काही लोक कामापुरताच वापर करून घेतात. अशी खूप मानसिकता झालेली आहे आणि हा केवढा तरी वाईट गुण आहे कृतज्ञता आणि कृतज्ञता. यामध्ये आपल्याला काय शिकवण मिळते की हा जो नमस्कार आहे, या नमस्कारातून आपण इतरांपर्यंत आचरण, चांगले विचार पोहोचवू शकतो. इतकी ताकद आहे. सहज सोप्या गोष्टी वाटतात आपल्याला, ह्या नमस्कारच घालायचा आहे ना असं वाटतं. पण या दोन हातांमधलं जे अंतर आहे ना, ते कमी होणं जरा अवघड आहे. कारण हा अहंकार आहे, दोन हात जवळ येत नाहीत तेव्हा तो अहंकार गेला पाहिजे. आणि जेव्हा ही नम्रता अंगी येते ना, तेव्हा अनंताला सुद्धा आपल्यामध्ये सामावण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. किती सुंदर. म्हणजे नम्रता हा केवढा तरी मोठा गुण आहे आणि हा गुण आपल्या अंगी येण्यासाठी ही शिकवण आपल्या लहान मुलांना आपण दिलीच पाहिजे. कलाकार असू दे किंवा राष्ट्रीय खेळाडू असू दे किंवा कुठले शास्त्रज्ञ असू दे किंवा योगी तपस्वी असू दे, त्यांच्यामध्ये जर ज्ञानाने अहंकार निर्माण केला असेल ना, तर नम्रतेनेच त्यांना तो घालवता येतो आणि ते त्या अहंकारावरती मात करून मनाला जिंकतात आणि राष्ट्राच्या उपयोगी पडतात. केवढा मोठा गुण आहे. म्हणजे आपल्या लहान मुलांना आपण हे शिकवल्यानंतर ते राष्ट्राच्या उपयोगी पडतील एवढं सामर्थ्य नमस्कारामध्ये आहे. आणि हे आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, ती आपल्याला जपायला हवी. हा जो संस्कार आहे ना, हा एक वेगळी ताकद देतो, एक ऊर्जा देतो, सकारात्मकता देतो आणि तुमच्या शरीराला सुद्धा बदलवतो, मनाला बदलवतो, वातावरण बदलवतो मनाचं. तुम्ही एक नमस्कार घातल्यानंतर ना, डोळे मिटून शांतपणे बसलात आणि मग प्रार्थना म्हणायला सुरुवात केली किंवा नामस्मरण ध्यान करायला सुरुवात केली ना, तरी तुमचं मन लवकर एकाग्र व्हायला लागतं. औपचारिकता सुरुवातीला असली तरी सुद्धा चालेल, मुद्दामून करा सवय लागण्यासाठी. आणि नंतर लहान मुलांना पण मुद्दामून सांगा, सवय लागण्यासाठी करून घ्या त्यांच्याकडून. जेव्हा तो आतून येईल नमस्कार, तेव्हा खरा घडतो तो योग. आपण समोरच्याला नमस्कार करण्याची ताकद ठेवतो. तो केवढा तरी मोठा भाव आहे आणि हा भाव आपल्यामधून निर्माण व्हावा, असं पवित्र मन आपलं व्हावं, यासाठी हे संस्कार आपल्या वाडवडिलांनी आपल्यावरती केलेले आहेत आणि ते आपण पुढे आचरणात आणले पाहिजेत. ते घालवायला नाही पाहिजे. ही संस्कृती आपल्याला जपली पाहिजे. आपल्या लहान मुलांपर्यंत हे सगळं पोचवलं पाहिजे आणि त्यांच्यातून ती कृती घडली तर ते पुढे जाणार आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हे सांगा त्यांना.
कारण या हातांनी खूप चांगली चांगली कामं त्यांना करायची आहेत. मग ह्या हातांना जोडल्यानंतर त्याच्यामागचा जो भाव आहे, हा नमस्कार कोणाला आहे? त्या एकतत्वाला आहे. आणि ते एकतत्व म्हणजे ईश्वरी तत्व. हा देव जो सगळ्यांमध्ये नांदतोय तो दिसायला लागला ना की आपोआप हात जोडले जातील आणि देवासोबतचं नातं अजून घट्ट होईल. आणि म्हणून ही मनाची पवित्रता, हे मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आपल्याला मिळवून घेण्यासाठी ही जी सुंदर सवय आहे ती आपण सर्वांनीच अंगीकारूया आणि ही सवय आपल्या लहान मुलांनासुद्धा लावूया आणि आपलं सुंदर जीवन जे आहे ते अजून सुंदर आणि आनंदीदायी करून घेऊया.